पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक-अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या अन्नदात्यांसाठी अन्नत्याग उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळतोय। मात्र तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे। कर्जमाफीच्या जाचक-अटी जोपर्यंत सरकार पूर्णपणे हटवत नाही तोपर्यंत आपण एक पाऊलही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतलाय। सततच्या अन्नत्यागामुळे तिसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या शरीरावर परिणाम जाणवू लागलाय। आंदोलन स्थळावरून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला थेट इशारा दिलाय। गेल्या 3 दिवसांपासून शासनाकडून आणि कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या आणि निमंत्रणं येत असली तरी केवळ पोकळ शब्दांवर आमचा विश्वास नाही। जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा सरकार अधिकृतपणे या जाचक-अटी रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं रोहित पवार म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय। जर आज संध्याकाळपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय जाहीर केला नाही तर उद्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरी इथं जाऊन आपलं आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत। या इशाऱ्यामुळे आता राज्याचे गृह विभाग आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.